जिथं राज ठाकरे रायगड किल्ला परिसरात दाखल झालेले आहेत। उद्या मनसेचा वर्धापन दिन आहे आणि हा वर्धापन दिन रायगडाच्या पायथ्याशी साजरा केला जाणार आहे। त्यासाठी राज ठाकरे जिथं दाखल झाले आहेत। एका चिमुकलीशी संवाद साधताना राज ठाकरे दिसत आहेत। यंदा मनसे आपला वर्धापन दिन रायगडाच्या पायथ्याशी साजरा करणार आहे आणि या वर्धापन दिन सोहळ्यात राज ठाकरेंकडून मोठी घोषणा होण्याची शक्यता आहे। स्वतः राज ठाकरेंनी एक पोस्ट करत त्या संदर्भातले संकेत दिले होते। वर्धापन दिनाच्या दिवशी काहीतरी मोठी घोषणा होण्याची शक्यता त्यामुळे वाढलेली आहे आणि काय नेमकी घोषणा असेल आपण आपले प्रतिनिधी अक्षय कुडकेलवार आपल्या सोबत या सगळ्यावर बोलण्यासाठी आहेत। अक्षय, राज ठाकरेंकडून एक पोस्ट करण्यात आली होती की वर्धापन दिनी लवकरच काहीतरी मोठा निर्णय, काय निर्णय असू शकतो? काही राजकीय कार्यक्रम असेल की काही राजकीय घोषणा असू शकते? एकूणच उद्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा 20वा वर्धापन दिन आहे आणि या 20व्या वर्धापन दिनानिमित्त महाराष्ट्रात पुन्हा एकदा संघटन नव्याने उभं करण्याचा प्रयत्न राज ठाकरे यांच्या माध्यमातून केला जाणार आहे। त्यामुळं संपूर्ण राज्यव्यापी सदस्य नोंदणी अभियानाला सुरुवात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या करण्यात येणार आहे आणि स्वतः राज ठाकरे याचं सदस्यचा अर्ज भरून या सदस्य नोंदणीला सुरुवात करणार आहे। साधारण आतापर्यंतची जी माहिती आहे यानुसार राज ठाकरे यांनी स्वतः अशा प्रकारचा सदस्यत्वाचा अर्ज भरून सुरुवात करणे हीच मोठी घोषणा असणार आहे आणि पक्ष वाढीसाठी जे काही राज्यभर सदस्य नोंदणी अभियान आणि त्यानंतर 19 तारखेचा वर्धापन दिन या सगळ्या संदर्भात आता राज ठाकरे उद्या बोलण्याची शक्यता आहे। मात्र हे नक्की आहे की राज ठाकरेंच्या हस्ते उद्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मृतीचं दर्शन रायगडावर जाऊन घेतलं जाणार आहे। त्यानंतर रायगडाच्या पायथ्याशी एका छोटेखानी कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलंय, ज्या ठिकाणी राज ठाकरे स्वतःचं सदस्य नोंदणी करून पक्षाच्या सदस्य नोंदणीला इतर लोकांना प्रेरित करतील। थोड्या वेळापूर्वी राज ठाकरे यांच्या माध्यमातून एक त्यांची फेसबुक पोस्ट प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। त्यामध्ये राज ठाकरे यांनी सगळ्या जनतेला आवाहन केलं आहे की भरभरून लोक जे आपल्याला प्रतिसाद देतात, फक्त मात्र राजकीय ज्यांना इंटरेस्ट आहे किंवा गैर राजकीय बिगर राजकीय लोकांनी देखील सदस्य नोंदणी यावेळी करावी। ज्यांच्या मनामध्ये मराठी अस्मिता आहे। अक्षय, मी तुला काही वेळेसाठी थांबवतो। बाळा नांदगावकर तिथे काही माध्यमांशी बोलतात, आपण थेट जाऊया। सर, राज ठाकरेंच्या हस्ते उद्या वर्धापन दिन सोहळा आगळा वेगळा असणार आहे। स्वतः साहेब नोंदणी करून अर्ज भरणार आहे सदस्यत्वाचा। आज एक पोस्ट देखील आली, फक्त राजकीय पक्षात काम करणाऱ्याच नाही तर पक्षाव्यतिरिक्त लोकांनी देखील सदस्य व्हावं असं आवाहन करण्यात आलं आहे साहेबांना। पक्षाला 20 वर्ष आता पूर्ण होत आहेत आणि म्हणून एक नोंदणीचा सप्ताह घ्यावा या उद्देशाने साहेबांनी नेतेमंडळाची बैठक घेतली होती आणि त्या नेतेमंडळाच्या बैठकीमध्ये 9 तारीखपासून आपण नोंदणी सप्ताह सुरू करावं 19 तारीखपर्यंत। आणि तुम्हाला कल्पना की आतापर्यंत आम्ही मुंबई, पुणे, नाशिक, नवी मुंबई या ठिकाणी मेळावे घेऊन आम्ही नोंदणी सुरू करत होतो। यावेळेला थोडा एक वेगळा काहीतरी करावं या उद्देशाने छत्रपतींच्या रायगडाच्या पायथ्याशी जाऊन छत्रपतींच्या समाधीस्थळाला तिथल्या मेघडंबरीला अभिवादन करून